सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा आणि तिचा अभिनयाचं सफर। जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा तिच्या डोळ्यातील चमक आणि अभिनयातील जिद्द प्रेक्षकांना भुरळ घालते। सोनाली कुलकर्णी ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। 18 मे हा दिवस या सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीचा वाढदिवस आहे। चला तिच्या या प्रवासाची आठवण करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा अभिनेत्रीबद्दल जी आज मराठी सिनेमाची शान समजली जाते। ही आहे सोनाली कुलकर्णी। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी। 18 मे 1988 रोजी पुण्यात एका संस्कृतप्रेमी कुटुंबात तिचा जन्म झाला। लहानपणापासूनच सोनालीला कलेकडे खूप ओढ होती। तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे बँकेत नोकरी करत, तर आई स्वतःच कवयित्री आणि लेखिका आहे। अशा सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या सोनालीनं लहानपणापासूनच शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं। ती एक उत्तम नर्तकी आहे। तिचं शिक्षण पुण्यातील सरदार दस्तूर गर्ल्स स्कूल आणि नंतर BYFRC पेंटिट गर्ल्स हायस्कूलमधून झाले। शालेय जीवनात ती नेहमीच एक सक्रिय विद्यार्थिनी होती। तिने एक उत्तम विद्यार्थिनी म्हणून नाव कमावले आणि समाजशास्त्र विषयातून पदवी घेतली। पण तिचं मन नेहमीच कलेकडे असल्यानं तिनं आपले लक्ष अभिनयाकडे वळवले। सोनालीचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण 2008 मध्ये गोळाब या चित्रपटापासून झाले, पण त्याला तितकं वाढीव लक्ष मिळालं नाही। तिच्यावर खरा जादू तेव्हा घडला जेव्हा 2018 मध्ये आलेल्या बकेट लिस्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटात तिने एका स्वतंत्र आणि आधुनिक तरुणीची भूमिका साकारली होती। या चित्रपटातील अप्सरा आली हे गाणं खूप लोकप्रिय झालं। सोनालीचे या गाण्यातील नृत्य आणि तिचा लूक, तिची ऊर्जा प्रेक्षकांना खूप आवडली। तिला मराठी सिनेमातील अप्सरा म्हणून ओळखलं जाऊ लागलं। या एका गाण्यानं तिच्या कारकिर्दीला एक वेगळी उंची दिली। या भूमिकेसाठी तिला जी चित्रपट पुरस्कारातून बेस्ट डान्सिंग स्टार म्हणून गौरवण्यात आले। तिच्या या कामगिरीचे सिद्ध केलं की मराठी चित्रपटसृष्टीत देखील असे कलाकार आहेत जे फक्त अभिनयातच नाही तर नृत्यातही तरबेज आहेत। ॲक्च्युली शून्यातून सगळं केदार सरांनी शिकवलं। सिनेमाचं डबिंग पहिल्यांदा मी केलं आणि त्याच सिनेमासाठी मला बेस्ट ॲक्ट्रेस झी गौरवचा पुरस्कार मिळाला आणि स्टेट अवॉर्डचं बेस्ट डेब्युटंट असं पुरस्कार। अप्सरा आलीनंतर सोनालीनं मागे वळून पाहिलं नाही। तिनं वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले। 2019 मध्ये आलेल्या पोस्टर बॉयमध्ये तिच्या भूमिकेला खूप वांछित प्रशंसा मिळाली। या चित्रपटात तिने एका ग्रामीण भागातील मुलीची भूमिका साकारली होती जी तिच्या पतीच्या मतांशी लढते। या भूमिकेत तिची देसी अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला। त्यानंतर तिनं फस्टर फेणे या चित्रपटात काम केलं। या चित्रपटात तिने एका पत्रकाराची भूमिका निर्माण केली, जिथं तिचे संवाद आणि अभिनय खूप शक्तिशाली होते। सोनाली फक्त मराठी सिनेमातच मर्यादित नव्हती, तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाय टाकला। तिचे हिंदी चित्रपट संघर्ष, सिंघम रिटर्न्स, मितवाल आणि ग्रँड मस्ती सारख्या चित्रपटातून दिसले। सिंघम रिटर्न्समधील तिची भूमिका आणि ग्रँड मस्तीमधील तिचा कॉमेडी टायमिंग हे तिच्या बहुमुखी प्रतिमेचे साक्षीदार आहेत। पडद्यावर सोनाली एक उग्र आणि शक्तिशाली अभिनेत्री म्हणून दिसते, पण खरे जीवनात ती खूपच जमिनीशी नाते जोडणारी व्यक्ती आहे। तिचं लग्न मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता कुणाल बेनाडे यांच्याशी झालंय। कुणाल हे एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत। या दोघांची जोडी मराठी सिनेमातील एक पॉवर कपल म्हणून ओळखली जाते। त्यांच्या लग्नाला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता। सोनाली आणि कुणाल दोघेही एकमेकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयांना पाठिंबा देतात। सोनाली नेहमीच सांगते की कुणाल हे तिचे सर्वात मोठे आधार आहेत। तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येतं की ती आपल्या कुटुंबाला खूप लाभते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवत असते। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि ही माझी मुलगी कावेरी पंतबेडकर। तिच्या या साध्या स्वभावामुळे प्रेक्षक तिला जवळपास समजतात। सोनाली कुलकर्णी फक्त एक सुंदर चेहरा नाही तर ती एक उत्तम अभिनेत्री आहे। तिनं आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं मराठी ही चित्रपटसृष्टीत एक वेगळी जागा निर्माण केली। तिला अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात बेस्ट डान्सिंग स्टार, बेस्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉन यांचा समावेश आहे। तिचा पुढील प्रवास अजून सुरू आहे। तिच्याकडे काही उत्तम प्रकल्प आहेत ज्यात ती वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे। तिच्या फॅन फॉलोईंगनं खूप वाढलंय। ती आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देते आणि सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचे टिप्स शेअर करते। तिच्या यशाचे रहस्य म्हणजे तिची विनम्रता आणि कामावरील तीव्रता। भविष्यात तिला अजून मोठ्या काही प्रकल्पांमध्ये बघायला मिळणार आहे। ती आपल्या प्रत्येक भूमिकेत नवीनता आणते। ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे जे दाखवते की कष्ट आणि जिद्द हेच यशाचे खरे ठिकाण आहे।
1988 रोजी जन्मलेली पुण्याची ही अप्सरा आज मराठी सिनेमाची शान आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त आपण तिला शुभेच्छा देतो. तिचा प्रवास सतत सर्वोच्च होत आहे आणि तिच्यापासून खूप काही पाहायला मिळणार आहे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा सगळा प्रवास खूप समाधानकारक आहे, खूप आनंददायी आहे आणि खूप शिकवणारा आहे. आणि हा प्रवास इथून पुढे असाच चालू राहणार आहे, संपणार नाही आहे. मी थांबणार नाही आहे जोपर्यंत तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असेल. मित्रांनो, तुम्हाला हा सोनाली कुलकर्णीचा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक बटन दाबा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा. तसेच अशाच नवीन अपडेटसाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघत रहा.